एक असा कलाकार जो अभिनेता आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि निर्माता देखील. मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा हा माणूस एकेकाळी साध्या कुटुंबात वाढला होता. कोण आहे प्रवीण तरडे? चला जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण प्रवास. प्रवीण विठ्ठल तरडे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील सरकारी सेवेत होते, तर आई गृहिणी. घरात शिस्त, मेहनत आणि साधेपणाला खूप महत्त्व होते. लहानपणापासूनच त्यांना लोककला, नाटक आणि ग्रामीण जीवनाचे निरीक्षण करण्याची आवड होती. याच अनुभवांचा प्रभाव पुढे त्यांच्या चित्रपटांमध्ये स्पष्टपणे दिसून आला. प्रवीण तरडे यांनी मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नाट्यस्पर्धा, एकांकिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. याच काळात त्यांनी लेखनाची देखील आवड जोपासली. प्रवीण तरडे यांनी सुरुवातीला मराठी नाटकांमध्ये अभिनेता आणि लेखक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठी कथा आणि पटकथा लिहायला सुरुवात केली. त्यांचे वास्तववादी संवाद आणि ग्रामीण भाषेवरील पकड यामुळे त्यांची पटकन दखल घेतली गेली. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला मुळशी पॅटर्न हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. ग्रामीण भागातील बेरोजगारी, गुन्हेगारी आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण प्रेक्षकांच्या मनाला भिडलं. नंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील झाला. सध्या देऊळ बंद 2ने 100 कोटीचा पल्ला पार केलेला आहे आणि त्यासाठी देखील प्रवीण तरडे यांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. धर्मवीर चित्रपटात त्यांनी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारली. त्यानंतर सरसेनापती हंबीरराव यासारख्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली. इतिहास आणि वास्तव यांचा मिलाफ ही त्यांच्या कामाची खास ओळख बनलेली आहे. प्रवीण तरडे यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी चांगले संबंध आहेत. अभिनेता उपेंद्र लिमये, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे तसेच अनेक दिग्दर्शक आणि लेखकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या टीममधील अनेक कलाकार त्यांच्यासोबत वारंवार काम करताना दिसतात. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांनी मराठी सिनेसृष्टीत वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्याबरोबरच सामाजिक विषयांवर चर्चा घडवून आणली आहे. त्यांच्या संवाद लेखन आणि दिग्दर्शनाचे देखील विशेष कौतुक झालेले आहे. प्रवीण तरडे यांच्या काही चित्रपटांवर इतिहासाचे चित्रण, राजकीय संदर्भ आणि काही सामाजिक विषयांमुळे टीका देखील झालेली आहे. मात्र त्यांनी अनेकदा सांगितले आहे की त्यांचा उद्देश हा प्रेक्षकांसमोर कथा मांडणे आणि चर्चेला वाव देणे आहे. कोणताही वाद होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आज प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रभावशाली लेखक, दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या प्रत्येक नवीन चित्रपटाकडे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहत असतो. शेतकरी, गाव, संघर्ष, इतिहास आणि वास्तव या सगळ्यांना रुपेरी पडद्यावर अगदी जिवंत करणारं नाव म्हणजे प्रवीण तरडे. तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.